शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टामध्ये या महासुनावणीला सुरुवात होणार आहे आणि कपिल सिब्बल ठाकरे गटाची आज पुन्हा एकदा बाजू मांडणार आहेत। दिल्लीतल्या या महासुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत काही वेळामध्ये सुप्रीम कोर्टातून आपल्याला अपडेट घडामोडी करणार आहेत। या सुनावणीमध्ये युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल काय नेमके आज मुद्दे मांडतात याकडे लक्ष असणारे गेल्या 6 युक्तिवादांमध्ये कपिल सिब्बल यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालताना लोकशाही संदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित केले। निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर त्यांनी अनेक ठिकाणी मुद्दे उपस्थित केले। तेव्हा आज कपिल सिब्बल कोर्टासमोर ठाकरे गटाची बाजू मांडताना आणखी कुठल्या मुद्द्यांना हात घालतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अजूनही युक्तिवादामध्ये मुद्दे आलेले नाहीत, त्या संदर्भात आता काय नेमकी चर्चा होतीये, काय युक्तिवाद मांडला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर थेट निवडणूक आयोगाच्या अधिकारांवरच त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते। तर आमदारांनी स्वतंत्र बैठक घेणं म्हणजे थेट राजकीय पक्षातली फूट पडली असा निष्कर्ष काढता येणार नाही असं कपिल सिब्बल यांनी मागच्या वेळी नमूद केलं होतं। त्यामुळे आता आजच्या सुनावणी दरम्यान या संदर्भात पुढे आणखी हा मुद्दा पुढे कसा सरकला जातोय हे बघावं लागणार आहे। तर सुप्रीम कोर्टामध्ये आता सुनावणीला सुरुवात होणार आहे। त्यांचा अतिउत्साह असेल, आपल्याला काही माहित नाही। कारण कसं कायदा पास झाल्यानंतर राज्यपाल नंतर पुन्हा राष्ट्रपती मग त्याची सगळी होती ना प्रोसेस, बाय प्रोसेस। ते झाले का? ती प्रोसेस कंप्लीट झाली का? माझ्या माहितीप्रमाणे त्या धर्म स्वातंत्र्य कायद्याची पूर्ण प्रक्रिया झालेली नाही, त्याला राज्यपाल राष्ट्रपतींची मान्यता मिळालेली नाही असं माझी माहिती आहे। आणि ती जर चुकीची असेल तर ती दुरुस्त करीन मी जरूर, परंतु कायदा पूर्णपणे अस्तित्वात आल्याशिवाय अंमलात आणण्याची घाई करणं हे चुकीचं आहे। तो कायदा त्याच्यामध्ये चुकीचे एलिमेंटच आहेत असं माझं स्पष्ट मत आहे। दुसरं असं, आज पुन्हा डीसीपी विशेष शाखेने एक जमावबंदीचं पत्रक काढले 14 दिवसाचं आणि राहुल गांधीचा नेमकं कार्यक्रम घोषित झालाय 22 तारखेला। मग तो कार्यक्रम होईल नाही होईल नेमकं काय, का तो होऊ नये यासाठी जे काढलं गेले, काय तुमची असेसमेंट काय? कसं आहे माहिती आहे का, सभा स्वातंत्र्य जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। आपले विरोधी विचार असतील त्यांना सुद्धा जागा मिळाली पाहिजे, निर्भयपणे त्यांचं मत मांडता आलं पाहिजे। कपिल सिब्बल, त्यानंतर अर्धा पाऊण तास देवदत्त कामत, हे 2 वरिष्ठ आमचे जे वकील आहेत ते आज आमचा युक्तिवाद संपवतील आणि त्यानंतर समोरचे जे लोक आहेत फुटीर गट ते वेळ घेतील आणि त्यांचं साधारण 4 ते 5 दिवस त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्ट देईल आणि मग क्लोज फॉर ऑर्डर राहील निर्णयासाठी आणि साधारण 1.5 महिन्याच्या दरम्यान 1-1.5 महिन्यात तेवढा वेळ लागतो, कारण हा खटला अत्यंत महत्त्वाचा आहे, ऐतिहासिक आहे, माइलस्टोन जजमेंट असेल।